वचन दिले तू मला या मालिकेच्या आजच्या भागाचे अपडेट जाणून घेऊया आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये। तर आपण आता इथे पाहतो की एक काकू ह्या विचारत असतात, काय मग करायची का आपण हळदीला सुरुवात आता? त्याबरोबर आता दुसऱ्या काकू म्हणतात, गो हळदीक सुरुवात करूचीच असा, पण त्यासाठी आधी उष्टी हळद तर येऊ होईना। त्याबरोबर मग आता बाजूच्या दुसऱ्या एक काकू म्हणत असतात की अजून उष्टी हळदच आली नाही, उष्टी हळद नक्की येणार आहे का नाही, आणखीन किती वेळ लागणार आहे उष्टी हळद यायला? त्याबरोबर मग आता लगेचच ऊर्जा म्हणते, मी बघते आमच्या ग्रुपवरती विचारते, कदाचित काही अपडेट असतील। मग ऊर्जा ग्रुपवर मेसेज टाकते, उष्टी हळद घेऊन येणार आहेत ना? त्यावर तीर्था तिला रिप्लाय देते, हो अरेंजमेंट केली आहे, थोड्या वेळात उष्टी हळद पोहोचेलच। त्याबरोबर इकडे आता जीवा हा घरी आलेला असतो। जीवाला बघून विजया खूपच जास्त खुश होऊन जाते। विजया म्हणते, अरे जीवा तू किती दिवसांनंतर आलास? त्याबरोबर जीवा म्हणतो, हो हो काकू, अहो साहेबांनी केलेले सगळे प्रताप कानावर आले, मग म्हटलं एकदा जाऊन साहेबांना भेटून यावं, चांगली जरा कान उघडणी करावी म्हणूनच आलो। त्याबरोबर ती म्हणते, बरं झालं बाबा तू आलास, तू एकदा बोलच त्याच्याशी, चांगलं सांग समजून त्याला। त्यावर जीवा म्हणतो, हो हो बोलतो ना, मी बोलतोच त्याच्याशी बोलायला तर आलोय। त्याबरोबर विजया म्हणते, चल मी सुद्धा येते। जीवा म्हणतो, अहो नाही नाही नको नको काकू, तुम्ही कशाला उगाच त्रास करून घेताय, तुम्ही करा ना तुमची कामं। विजया म्हणते, अरे मला कसली आली आहेत आता कामं? जीवा म्हणतो, अहो असं काय करताय, म्हणजे मी ते म्हटलं ना त्याची कान उघडणी करायला आलो आहे म्हणून, मग तुमच्यासमोर कसं ना मी त्याच्याशी बोलू शकणार आहे, म्हणून म्हणतोय तुम्ही उगाच कशाला त्रास करून घेताय, तुम्ही जा, मी जातो वरती, मी बोलेन त्याच्याशी। विजया म्हणते, जीवा खरंच तू समजावशील ना रे त्याला, तू सांगशील ना त्याला? त्याबरोबर जीवा म्हणतो, हो हो मी समजावणार आहेच त्याला। त्याबरोबर मग विजया म्हणते, नाही नाही मी जरा वेगळं बोलते आहे, म्हणजे सध्या जे काही सुरू आहे त्या सगळ्याबद्दल। त्यावर जीवा म्हणतो, काय? ओ हां शौर्य सध्या खूप अवघड केसेस घेतो आहे त्या सगळ्याबद्दल का? नाही त्याच्याबद्दलसुद्धा मी जरा बोलणारच आहे त्याच्याशी। त्यावर विजया म्हणते, अरे नाही शौर्य ॲक्च्युली ते। त्याबरोबर मग विजया विचार करते, नाही नको, मे बी जीवाला ह्या सगळ्यातलं काही माहीत नाही आहे, उगाचच्या उगाच मी त्याला ह्या सर्व गोष्टी सांगायलासुद्धा नको उगाच मी त्याच्याशी या विषयावर बोलायला। बरं ठीक आहे शौर्यला तू भेटून घे, एवढं बोलून विजया तिकडनं जाते। मग जीवा तिकडनं अलगद शौर्याच्या खोलीकडे येतो। शौर्याच्या रूममध्ये तो आल्याबरोबर आता शौर्य हा त्याला म्हणत असतो, काय रे वांग्या किती उशीर लावलास यायला? त्याबरोबर लगेच जीवा म्हणू लागतो, अरे बाबा तू असं अर्जंट सांगतोयस, आज माझी हळद आहे म्हणून, असं कोणी सांगतं का? नशीब मी बाहेर होतो म्हणून बाहेरच्या बाहेर तसाच इकडे निघून आलो म्हणून। बरं आता मी तुला हळद लावणार ना यार, असं म्हणत लगेचच जीवा हा हळद लावायला घेत असतो। तर आदित्य हा जीवाला हळद लावायला बाऊल उचलतो। तर आता जीवा म्हणतो, अरे नको मला कुठे हळद लावतोयस, मला इकडनं बाहेर जायचं आहे। मग तसाच आदित्य थांबतो आणि मग जीवा म्हणतो, अरे पण मी तरी याला लावू शकतो ना हळद। आणि लगेचच आता जीवा हा पटकन शौर्याला हळद लावतो। आता शौर्याला हळद लावून झाल्यावर तो म्हणत असतो, अरे पण मला एक गोष्ट कळत नाही आहे, एकदा मरता तू वाचलायस, मग पुन्हा का आत्महत्या करायला चाललायस रे तू? त्याबरोबर आता कोणालाच कळत नाही की जीवाला नेमकं काय म्हणायचं आहे। मग जीवा म्हणतो, अरे म्हणजे लग्न करायचा का हा अट्टहास? त्यावर जीवा म्हणतो, शौर्य म्हणतो, अरे तू दोनदा आत्महत्या केलीस म्हणून मग मी विचार करतोय कमीत कमी एकदा तरी करून बघावी म्हणून रे, बाकी काही नाही। त्याबरोबर मग आता अशीच थोडीशी त्यांची थट्टा मस्करी चालते। मग लगेचच जीवा म्हणतो, बरोबर चला आता मला उष्टी हळद पॅक करून द्या, मला जायला उशीर व्हायला नको। मग जीवाला उष्टी हळद दिली जाते आणि लगेचच त्याला सांगितलं जातं की ही उष्टी हळद व्यवस्थित आणि वेळेवर पोहोचव। त्यानंतर होकारार्थी मान डोलावून जीवा हा तिकडनं निघत असतो। निघताना तीर्था आणि सोनल त्याला म्हणतात, लग्नाला या दादा। त्यावर आता जीवा म्हणत असतो, नक्की प्रयत्न करेन, पण घरी सध्या थोडे प्रॉब्लेम चालू आहेत रे, त्यामुळे जमलं नाही तरी काळजी करू नकोस। नंतर जाताना पुन्हा शौर्य जीवाला मिठी मारायला येत असतो। त्यावेळी जीवा म्हणतो, ए लांब राहायचं, उगाचच्या उगाच शर्टाला हळद लागली तर प्रॉब्लेम होईल खाली। बरं चल मी जातो, पण तू आणि ऊर्जा दोघंही जण एकत्र खरंच खूप छान दिसता, पण काय रे शाळेत कॉलेजमध्ये कधी साधी बाईक नाही आणि आत्ता डायरेक्ट बुलेट, वा
हे असं लग्न करतोयस, ग्रेट आहेस तू. आणि त्यानंतर मग जीवा खाली येतो. आता जीवा हळदीचा डब्बा तो ठेवणारच असतो, इतक्यात हर्षवर्धन त्याच्यासमोर येतो. हर्षवर्धनला बघून जीवा डचकतो. त्यावर हर्षवर्धन म्हणतो, काय रे जीवा, मला बघून तू एवढा अचानक घाबरलास का? मी तुलाच भेटायला वरती येत होतो. जीवा म्हणतो, घाबरलो? नाही नाही काका, घाबरलो नाही मी ते निघालो आहे. त्याबरोबर मग हर्षवर्धन म्हणतो, काय मग? एवढी शौर्याची तब्येत बिकट होती, एवढं सगळं टेन्शनचं वातावरण होतं, तरीसुद्धा तू एकदाही इकडे फिरकला नाहीस काय रे? त्याबरोबर मग जीवा म्हणत असतो, काका माहीत नव्हतं ना, माहीत नव्हतं एवढं सगळं घडलं आहे ते. जेव्हा माहीत झालं, त्याच्या जीवावर बेतलं आहे, तेव्हा ताबडतोब आलो ना त्याला भेटायला. त्यावर हर्षवर्धन म्हणतो, अच्छा म्हणजे तुला भेटायचं असेल तर काय त्याच्या जीवावर बेतायला हवं की काय रे? त्याबरोबर मग जीवा म्हणतो, नाही नाही काकाचे, तसं कुठे म्हणतोय मी. त्यावर मग हर्षवर्धन म्हणतो, काय मग जिवलग मित्र आहात तुम्ही, काय बोललात दोघं एकमेकाबरोबर? काय सांगितलं तुला तुझ्या लाडक्या मित्राने स्वतःबद्दल? त्याबरोबर मग जीवा म्हणतो, बोललो ना, बोललो, खूप काही बोललो, चांगली कान उघडणी केली आहे त्याची. त्याला सांगितलं आहे, अंथरुणावरती पडून राहा, खिळून राहा, अजिबात अंथरुणावरनं बाजूला होऊ नकोस, चिटकून पड, चिटकून त्या बेडला. हां बरं, चला काका आता मी निघतो, मला उशीर होतो, हां येतो. आणि एवढं बोलून आता तिकडनं शौर्य हा जायला लागत असतो. इतक्यात हर्षवर्धन शौर्याला म्हणतो, थांब. त्यावर शौर्य थांबतो आणि हर्षवर्धन आता त्याच्याशी बोलत असताना त्या ठिकाणी दिव्याही पोहोचते. हर्षवर्धन त्याला विचारतो, काय रे तुझ्या हातामध्ये हा डब्बा कसला आहे? नाही म्हणजे शौर्याला भेटायला आला होतास ना तू, मग हा डब्बा कसला घेऊन आला आहेस हातामध्ये? त्याबरोबर मग आता लगेचच इकडे जीवा म्हणतो, डब्बा फसलो. त्याबरोबर मग हर्षवर्धन म्हणतो, काय बोललास? त्यावर लगेचच जीवा म्हणतो, मी सांगतो ना हा डब्बा कसला आहे. इतक्यात जीवाची नजर दिव्यावर पडते. मग जीवा म्हणतो, बाई. त्यावर हर्षवर्धन म्हणतो, काय? त्यावर जीवा म्हणतो, बायका? बाई माझी आई. आईला कळलं ना की एवढी तब्येत बरी वगैरे नव्हती शौर्याची, म्हणून मग आईने शौर्यासाठी माझ्याकडे हे डिंकाचे लाडू बनवून पाठवले आहेत. मला बोलली त्याला दे, जखम भरायला मदत होते म्हणून डिंकाचे लाडू आणले मी. त्यावर हर्षवर्धन म्हणतो, डिंकाचे लाडू? तुमच्याकडे हळद वापरून बनवले जातात का डिंकाचे लाडू? त्याबरोबर मग आता जीवा गप्प बसतो. त्यावर हर्षवर्धन जीवाला विचारतो, काय डिंकाच्या लाडवात हळद वापरतात का? एवढी हळद कशी लागली डब्याला? त्यावर मग जीवा म्हणतो, ते काय झालं ना, म्हणजे काय सांगू तुम्हाला काका, म्हणजे फुल गंमतच झाली होती. आईने डिंकाचे लाडू बनवले आणि मी येत होतो इकडे शौर्याला बघायला निघायला. मग बायका म्हणजे माझी आई मागून आली आणि तिने हाक मारली मला, जीवा. मग मी आतमध्ये आलो. आई म्हणाली, चल किचनमध्ये ये, किचनमध्ये पटकन. मग मी किचनमध्ये गेलो. बघितलं तर काय, आईने काय मस्त आंब्याची आमटी, त्याचबरोबर मस्त आंब्याची डाळ, कोकमचं सरबत, पन्ह, बापरे काय वेगळ्या रेसिपी बनवल्या होत्या. मग आई म्हणाली, ते डिंकाचे लाडू भरून घे तूच तुझ्या मित्रासाठी डब्यात. त्यावेळी मग मला लगेचच वाटलं, एवढी छान आंब्याची डाळ आहे आणि ती खाऊ नको, म्हणून मी जराशी 2 चमचे ती डाळ खायला गेलो. तीच बोटाबिटाला कुठेतरी राहिली असेल आणि माझ्याकडूनच ती लागली असेल ह्या डब्याला. बाकी काही नाही काका, बाकी काही नाही, आंब्याची डाळ आहे ती. त्याबरोबर मग ते काका म्हणतात, हो का, पण मला हे पटलं नाही आहे जीवा. त्यावर आता जीवा घाबरतो. जीवा म्हणतो, पटलं नाही आहे काका? त्यावर हर्षवर्धन म्हणतो, नाही, अजिबातच नाही. मला माहिती आहे मालिनी सुगरण आहे आणि तुमच्या घरी तिने आंब्याची डाळ बनवली आणि तिने ती आमच्याकडे पाठवली नाही, असं होणं शक्य नाही आहे. मालिनीला सांग, तिने हे जे केलं आहे ते मला अजिबातच आवडलेलं नाही आहे. त्यावर जीवा म्हणतो, काका कशाला काळजी करता, पुढच्या वेळी येताना मी घेऊन येईन ना आंब्याची डाळ, मी स्वतः घेऊनच येईन. आंब्याची डाळ काय, पन्ह, लोणचं सगळं घेऊनच येईन, पण यावेळी आत्ता एवढं मी निघतो काय. त्याबरोबर मग आता लगेचच विजया म्हणते, अरे थांब, असा लगेच कुठे निघालास जीवा, एवढा आलायस तर जेवून जा ना. जीवा म्हणतो, नाही नको काकू, खरंच जेवायला वगैरे नको, ॲक्च्युली आत्ता मी निघतोच. ते काय ना, उगाच उशीर व्हायला नको ना मला घरी जायला, म्हणून निघतो. आणि मग तो तिकडनं निघून जातो. त्याबरोबर इकडे दिव्या विचार करते, अरे कमाल आहे, हा जीवा या शौर्याचा एवढा जिवलग मित्र आहे, तरी याने याला याच्या लग्नाबद्दल काही नाही सांगितलं.
तर दुसऱ्या बाजूला आता ऊर्जासाठी उष्ट्या हळदीची वाट बघत असतात. हळद कधी येणार, अजून हळदीला किती वेळ लागणार, आपण ऊर्जेची हळद कधी करणार, अजून किती वेळ असंच सगळे म्हणत असतात. तर आता ऊर्जाला काही बायका म्हणतात, अगं ऊर्जा फोन करून विचारून बघ ना. त्यावर मग पूर्वा म्हणते, नाही ना, फोन करणं हा ऑप्शन नाही आहे आपल्याकडे. इतक्यात आता त्या ठिकाणी चहावाला दादा जीवाला घेऊन येतो आणि म्हणतो, हळद आली हाय उष्टी. मॅच रिसीव करायला गेलो होतो ना त्यांना. त्याबरोबर मग त्या ठिकाणी जीवा येतो. जीवा म्हणतो, हाय, मी जीवा, म्हणजे शौर्याचा खूप चांगला मित्र. त्याबरोबर मग लगेच ऊर्जा म्हणते, मला माहीत नव्हतं हळद घेऊन तुम्ही येणार आहात. त्यावर जीवा म्हणतो, अगं एवढं तुम्ही बिमी नाही गं, मी जीवाचा मित्र आहे, जीवाच परफेक्ट आहे. त्याबरोबर मग आता जीवा लगेचच तिला म्हणू लागतो, पण एक गोष्ट मात्र कमाल झाली आहे, शौर्यने कॉलेजमध्ये असताना एकाही मुलीकडे कधी पाहिलं नाही आणि आत्ता डायरेक्ट हे एवढं फिल्मी स्टाईलने लग्न करतोय. वा वा वा, एकदम अमेझिंग आहे हे सगळं काही. बरं, शौर्यालाही एक गोष्ट सांगितली होती, तीच गोष्ट तुलाही सांगतो, कोर्टात भांडा, कोर्टाबाहेर नाही. काय? त्याबरोबर मग लगेचच ती लोकं हसतात. तर पूर्वा म्हणते, थांबा, मी तुमच्या चहा पाण्याचं बघते. त्याबरोबर जीवा म्हणतो, नाही नको, चहा पाणी वगैरे नको, ऑलरेडी तुमची हळद करायला उशीर झाला आहे, आता चहा पाणी नका करत बसू द्यात. आणि मग आता जीवा हा ऊर्जेच्या कानात पुटपुटतो, काय गं, मी चहा खारीच्या कॉम्बिनेशनबद्दल खूप ऐकलं आहे तुमच्या. त्याबरोबर मग ऊर्जा लाजते. त्याबरोबर मग काकू विचारतात, काय गं, काय झालं ऊर्जा, काय झालं चहाखारीचं, आम्हाला पण कळू दे की. त्याबरोबर आता ऊर्जा म्हणते, नाही ते काही नाही. तसे लगेचच जीवा आता म्हणत असतो, काकू अहो असं काय करताय, ते त्या दोघांमधलं सिक्रेट आहे ना. आणि मग जीवा आणि ऊर्जा दोघंही हसतात. त्यानंतर मग इकडे आता ऊर्जाच्या हळदीला सुरुवात होते. पूर्वा ऊर्जाचं औक्षण करून घेते. त्यानंतर मग आता ऊर्जाला हळद लावायला सुरुवात होते. पहिली हळद आता ऊर्जाला तिची आई लावते. आई हळद लावून झाल्याच्या नंतर मग एक करून आता ऊर्जाला सर्वच बायका हळद लावायला सुरुवात करतात. ऊर्जाच्या घरी वातावरण हे अगदी आनंदमयी आणि प्रसन्न असतं. वातावरण अगदी लग्नाचं आहे असं वाटत असतं. हळदीचा छान माहोल तयार झालेला असतो. आता त्याच्या शेजारच्या काकू असतात, त्या येऊन हळद लावतात. मग पद्मा येऊन हळद लावते. एक करून हळद लावत असतात. आणि त्यानंतर मग आता वेळ होते ती म्हणजे हळद म्हटल्यावर नाच गाण्याची. आणि आता छान असं हळदीवरचं गाणं वाजवलं जातं. बँड बाजा वरात घोडा घेऊन या नवरोजी, लगीन घटिका समीप आली, करा हो लगीन घाई. या गाण्यावरती आता सगळेच जण एकाएकी ठेका धरतात. जीवाने सुद्धा आता छान ठेका धरलेला असतो. आणि जीवा तर इतका छान डान्स करत असतो की म्हणजे अगदीच एकदम मस्त. जीवा आणि ऊर्जासुद्धा डान्स करतात. त्याचबरोबर त्या ज्या काकू असतात त्यासुद्धा छान ठेका धरतात. पूर्वासुद्धा अगदी मस्त नाचते. मग ऊर्जा ही आता पूर्वाबरोबर छान फुगडी वगैरेसुद्धा घालते. पूर्वा ही ऊर्जाच्या लग्नासाठी, ऊर्जाच्या सुखासाठी खूप जास्त खुश असते. जीवासुद्धा त्यांच्या फुगडीमध्ये सहभागी होतो, तो सुद्धा खेळतो. त्यानंतर मग ऊर्जा लगेचच पूर्वाला घट्ट मिठी मारते. लग्न होणार आहे आणि तो सुद्धा शौर्याबरोबर. त्यामुळे ऊर्जाच्या चेहऱ्यावरचा जो आनंद असतो तो अगदी लख्खपणे स्पष्ट होत असतो. त्यानंतर मग आता ऊर्जा ही हळद वगैरे झाल्यावर आरशात स्वतःला बघत असते आणि म्हणत असते, माझं लग्न आता काही तासात शौर्यबरोबर होणार आहे, याच्यावर माझा विश्वासही बसत नाही आहे. तर दुसऱ्या बाजूला आता तीर्था ही शौर्याच्या गालावरची हळद पुसायला जात असते. शौर्य म्हणतो, अगं दे इकडे, मी साफ करतो, तुझी उंची किती, तुझा हात जाणार आहे का. त्यावर तीर्था म्हणत असते, दादा उगाच मला टोमणे मारण्यापेक्षा जाऊन आंघोळ पटकन केलीस ना तर ते जरा बरं पडेल. त्यानंतर मग शौर्य तिकडनं आंघोळ करायला जातो. त्याबरोबर तीर्था इकडे म्हणत असते की दादा, अरे मलासुद्धा जायचं आहे रे शौर्य दादाच्या लग्नाला, काहीतरी होऊ शकतं का, काहीतरी. त्याबरोबर आदित्य म्हणत असतो, अगं तीर्था, आपण कसेही बाहेर पडलो ना घराच्या तरी ते बाबांना समजणारच आहे, त्यामुळे आपण काहीही करू शकत नाही. बरं ठीक आहे, तरी पण काहीतरी प्रयत्न करून बघूया, पण सध्या आधी याची तरी तयारी करूया. बरं मला सांग, झालं आहे का सगळं व्यवस्थित, झाली आहे ना तयारी. काय सांगितलं होतं तुला, सगळं सामान पिशवीत गोळा करायचं आहे आणि ते सगळं नेऊन कारमध्ये ठेवायचं आहे, ऑल सेट. त्यावरती म्हणते, हो दादा, डोंट वरी, ऑल सेट. त्यानंतर मग आता इकडे ऊर्जा ही
फ्रेश व्हायला चेंज करायला चाललेली असते, त्यावेळी त्या ठिकाणी पूर्वा येते आणि पूर्वा ही आता ऊर्जाकडे एक नेकलेस घेऊन आलेली असते आणि आता ती ऊर्जाला म्हणते, ऊर्जा हे घे. त्यावर ऊर्जा म्हणते, आई अगं हा नेकलेस तुझ्या लग्नातला आहे ना? त्यावर आता आई म्हणते, हो, हा नेकलेस आजपासून तुझा. त्यावर ऊर्जा म्हणते, काय? अगं नाही आई, मला नको आहे. त्याबरोबर मग आई म्हणते, नाही ऊर्जा, असं नाही बोलायचं. अगं लग्नामध्ये तुझ्या अंगावरती एकतरी माहेरचा दागिना असायला हवा ना, म्हणून हा नेकलेस. ऊर्जा म्हणते, आई अगं ह्या सगळ्याची खरंच काही गरज नाही आहे. मला आठवतं आहे ना, एकदा दिव्याने तुझ्याकडे हा नेकलेस सहज दिवाळीमध्ये घालायला मागितला होता, तेव्हा तू तिला हा नेकलेस दिला नव्हतास. तू रागवली होतीस तिच्यावर. त्यावर मग पूर्वा म्हणते, हो, नव्हता दिला मी तेव्हा तिला हा नेकलेस, कारण हा नेकलेस खास मी तुझ्यासाठी ठेवला होता, तुला द्यायला तुझ्या लग्नात. मग मी तो नेकलेस कोणाला कसा देऊ शकणार होते? ऊर्जा, तुला माहिती आहे, माझ्या आईने जेव्हा माझ्यासाठी हा नेकलेस बनवला तेव्हा तिच्याकडे मला कानातले बनवण्यासाठी पैसे नव्हते. मग तुझ्या बाबांनी काय केलं होतं? तुझ्या बाबांनी आता नवीन नवरीच्या अंगावर नकली कानातले कसे सूट होतील म्हणून थोडे थोडे पैसे गोळा करून माझ्यासाठी एक छोटेसे हे कानातले बनवून आणले होते आणि मग त्यांनी ते कानातले गपचूप आणून लग्नाच्या आदल्या रात्री माझ्याकडे दिले होते. हे बघ. आणि मग आई ऊर्जाला ते कानातलेसुद्धा दाखवते आणि ते कानातलेसुद्धा बघून ऊर्जा खूप खुश होते. त्यानंतर आई तिला म्हणत असते, हे सगळं ना ऊर्जा तुझ्यावर खूप शोभून दिसेल, उठून दिसेल. ऊर्जा म्हणते, आई अगं पण हे सगळं कशासाठी? खरंच या सगळ्याची काही गरज आहे का? त्यावर आई म्हणते, हो तर आहे ना गरज ऊर्जा. असं कसं? लग्नात मुलीला काहीतरी तर माहेरचं द्यायला हवंच ना, म्हणून याची गरज आहे. ऊर्जा, माझ्याकडे याच्यापेक्षा जास्त तुला द्यायला सध्या काहीच नाही आहे गं. त्यावर आता ऊर्जा ही भावूक होते आणि आईसुद्धा खूपच भावूक झालेली असते. मग आता हे सगळं जे घडलेलं असतं ते बघून ऊर्जा ही आईचे हात हातात घेते आणि आईला म्हणत असते, आई जर असं असेल तर मला नाही गं तुला सोडून जायचं, मला नाही करायचं आहे लग्न, मला नाही करायचं. त्याबरोबर मग आता लगेचच पूर्वा तिला समजावते. पूर्वा म्हणत असते, ए वेडाबाई, असं कुठे असतं का? लग्न नाही करायचं काय? लग्न करावंच लागणार. उलट तुझ्या आवडत्या व्यक्तीबरोबर आयुष्य सुरू करण्याची तुला छान संधी मिळाली आहे आणि तू काय ती अशी सोडून देणार आहेस? नाही बाळा, असं म्हणायचं नसतं. लग्न करावंच लागेल ना तुझं पण. आणि मग आता आई ही ऊर्जाला सावरते. ऊर्जा आणि आई दोघीही जणी खूप जास्त भावूक झालेल्या असतात. दोघीही एकीमेकीला पकडून धाय मोकळून रडतात. त्यानंतर मग आई तिला म्हणते, बरं चल आता ऊर्जा आवरायला घे, आता आपल्याकडे चल पटपट. त्याबरोबर मग ऊर्जा ही थोडीशी शांत होते. मग ती म्हणते, आई एकच मिनिट हा. आणि लगेचच ऊर्जा तिकडनं उठते आणि जाऊन कपाट उघडते. कपाटातनं ती एक पिशवी घेऊन येते आणि ती आईच्या मांडीवर देते. आई म्हणते, काय गं, काय आहे याच्यामध्ये? ऊर्जा म्हणते, उघड. आई आता ती पिशवी उघडते. त्यामध्ये छान अशी आकाशी रंगाची साडी असते. ती साडी बघून आई म्हणते, ऊर्जा. त्यावर ऊर्जा म्हणते, आई ही साडी मी तुझ्यासाठी घेतली. बाबा गेल्यानंतर आम्हा 2 मुलींना मोठं करण्याच्या नादात तू कधी स्वतःकडे लक्ष दिलंच नाहीस. तू कधी स्वतःकडे वळून मागे मग पाहिलंच नाहीस. म्हणून मला नेहमी वाटायचं आईसाठी काहीतरी करावं, आईसाठी काहीतरी घ्यावं. पण तेव्हा माझ्याकडे तरी एवढे पैसे कुठे असतात गं. म्हणून मग हे थोडे थोडे पैसे बाजूला करून आईसाठी काहीतरी घ्यावं असा विचार केला आणि थोडे थोडे पैसे बाजूला करायला सुरुवात केली आणि ही साडी घेतली. आज माझ्या लग्नात तू ही साडी नेसशील ना? त्यावर आई म्हणते, हो नक्की नेसेन गं. त्यानंतर मग शौर्य हा हर्षवर्धनला म्हणत असतो, डॅड प्लीज चला ना, प्लीज चला माझ्यासाठी. त्यावर हर्षवर्धन म्हणतो, तू नको जाऊस ना, प्लीज माझ्यासाठी. त्यावर मग आता आजी शौर्याला म्हणते, चल शौर्य. त्याबरोबर आता शौर्य हा तिकडे उभा असतो आणि हर्षवर्धनकडे बघत असतो. त्याबरोबर दुसऱ्या बाजूला ऊर्जाला तिची आई सांगत असते, ऊर्जा जरी तुझं शौर्यबरोबर लग्न झालं तरी मी तुला जोपर्यंत हर्षवर्धन स्वीकारत नाही तोपर्यंत तुझ्या सासरी पाठवणार नाही आहे. त्याबरोबर हे ऐकून ऊर्जा शांत बसून राहते. त्याबरोबर हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा
आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. चला तर मग प्रेक्षकांनो, आजच्या पुरतं इथेच थांबूया. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत टाटा, बाय बाय, धन्यवाद. टेक केअर ऑल ऑफ यू.